Good morning, Standard 9, Subject Math 2, Chapter number 3, Triangles. We have solved Practice Set 3.1, Example number 1 to 5. Now in this video, we solve problem 6, 7, 8 and 10 because 9 is dropped from your syllabus, and if we try to solve it again. Okay, now start question number 6. काय म्हणतात 6व्या प्रश्नामध्ये, लाईन ए बी पॅरलल लाईन डी ई. पहा, ई बी ही डी ईला काय आहे, पॅरलल आहे. अँड द मेजर ऑफ डी ई आर, DER is 40, they have given in the figure, and ARE, that angle ARE हा आपल्याला शोधायचा आहे. हा अँगल काय करायचा, आपल्याला फाइंड करायचा ARE. आणि पहिला कोणता, DRE हाही अँगल आपल्याला शोधायचा. हे दोन्ही अँगल आपल्याला शोधायचे आहेत. बाकीच्या गोष्टी सर्व इथं फक्त ई अँगल तुम्हाला दिलेला आहे. नाऊ स्टार्ट द सोल्युशन. पहा आता कसं सोडवायचं, याला लक्ष द्या. सोल्युशनमध्ये आता जर पाहिलं तर ह्या दोन रेषा समांतर आहेत आणि ही काय आहे, त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. हे आपल्याला लिहावं लागेल. ही छेदिका आहे. ईडी काय आहे, छेदिका आहे. कोणत्या, ए बी आणि डी ई ह्या रेषेची ही काय आहे, छेदिका आहे. म्हणजे इथे काय तयार होतो, असा झेड तयार होतो. म्हणजे हा अँगल कसा असेल, या अँगलला एकरूप असेल, हे लक्षात घ्या. मग ते लिहावं लागेल आपल्याला. मग इथे लिहायचं, लाईन ए बी पॅरलल लाईन DE and line AD is their transversal. काय ही छेदिका आहे. मग ही जर छेदिका असेल, therefore angle BAD, हे बघा, BAD is equal to angle BAD is equal to angle EDA. काय म्हणायचं, EDA. का बरं हे इक्वल, बिकॉज these are alternate angle. कारण ह्या जर समांतर रेषा असेल आणि जर छेदिका असेल, ह्या रेषापाशा वाढवा तर हा अँगल आणि हा अँगल काय झाले, ह्या रेषा जर वाढवल्या तर अल्टरनेट अँगल झाले. काय झाले, हे अल्टरनेट अँगल्स. हे काय आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. म्हणून दोन्ही एकरूप. आणि इथं तुम्हाला याचं माप दिलेलं आहे, किती आहे, 70 डिग्री. देअरफॉर EDA अँगल इज 70 डिग्री. आता पहिला भाग आपला निघाला, याला आपण 1 आकडा देऊ. आता हा अँगल किती निघाला तुमचा, 70 डिग्री. आता हा अँगल आपल्याला शोधायचा, तर हा त्रिकोण आहे की नाही. म्हणून इन ट्रायंगल EDR, इन ट्रायंगल EDR यामध्ये अँगल EDR प्लस अँगल DRE प्लस अँगल DER इक्वल टू 180 डिग्री. इथं म्हणायचं सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाच्या कोणांची बेरीज 180 अंश असते. आता EDR पहा,
EDR किती आला आपला 70 अधिक DRE हा आपल्याला माहिती नाही DRE प्लस DER हा 40 आहे हा 40 टाकला इक्वल टू 180 डिग्री. आता DRE प्लस याची बेरीज करा किती झाली 110 इक्वल टू 180. देअरफॉर यम अँगल DRE इक्वल टू 180 वजा 110 हे अधिक आहे तिकडे जाऊन काय झाले वजा झाले म्हणजे हा अँगल किती आला 70 डिग्री. DRE हा अँगल किती आला 70 डिग्री. पहा आपल्याला इथं उदाहरणामध्ये DRE काढायला लावला होता बरोबर. DRE किती आला 70 डिग्री. आता दुसरा कोणता काढायचा ARE हा अँगल काढायचा. हा अँगल काय आहे या त्रिकोणाचा हा अँगल बाह्य अँगल आहे किंवा हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत. आता हा जर 70 आला तर हा किती येईल 110 येईल बरोबर. किंवा हा जर बाह्य अँगल घेतला एक्सटेरियर अँगल जर घेतला तर ह्या दोघांच्या रिमोट इंटेरियर अँगलच्या बेरजे इतका तो येईल. 70 आणि 40 किती 110 म्हणजे हा 110 येईल. किंवा हे जर लिनियर पेअर घेतले तुम्ही ते यांच्या दोघांची बेरीज किती येईल 180 येईल. आलं लक्षात. त्या पद्धतीने काढायचा म्हणजे आपला हा आतला अँगल DRE किती आला आहे 70 आला आहे. तर मग हा अँगल आपल्याला शोधायचा. तर इट इज एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल DRE और अदरवाइज इट इज अ लिनियर पेअर. हा लिनियर पेअर घेऊ आपण. देअरफॉर अँगल DRE and ARE angle ARE equal to 180 डिग्री. याला काय म्हणायचं लिनियर पेअर ऑफ अँगल्स. देअरफॉर आता याचं माप टाका. DRE माहिती आहे आपल्याला 70 आहे 70 अंश. ARE आपल्याला माहिती नाही आहे इक्वल टू 180 अंश म्हणून ARE इक्वल टू 180 वजा 70. देअरफॉर अँगल ARE इक्वल टू 110. देअरफॉर काय प्रश्न विचारला होता त्यांनी युजिंग मेजर्स फाइंड द यम अँगल. मग यम अँगल DRE पहा DRE किती आला आहे 70 आणि यम अँगल ARE इक्वल टू 110. ARE हा किती आला 110. असे उदाहरण सोडवायचं अवघड नाही आहे. आता 8वं उदाहरण आपल्याला 7वं सोडवायचं. ठीक आहे चला तर एक्झाम्पल नंबर 7 सोडू. 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. हे सोपं एक्झाम्पल आहे हे सर्वांना येईल अवघड नाही आहे. ते काय आहे 7 नंबरचं एक्झाम्पल आहे पहा. इन ट्रायंगल ABC A and B are intersect at point O and if C is 70 degree find measure of AOB. आता काय करायचं त्रिकोण काढताना हा जर त्रिकोण तुम्ही काढला तर खाली AB घ्या. काय नाव घ्या असं नाव घ्या AB. कारण Aला आणि Bला एक बायसेक्ट करतात म्हणून ते खाली बायसेक्ट होतील. आणि हा C घ्या. C अँगलचं माप तुम्हाला दिलेलं आहे पहा. C अँगल किती दिलेला हा 70 डिग्री बरोबर. आणि याचा एक बायसेक्टर आहे आणि ह्या अँगलचा एक बायसेक्टर आहे म्हणजे दुभाजक आहे. आणि हे दुभाजक इथे कुठे इंटरसेक्ट होतात इन पॉईंट O मध्ये इंटरसेक्ट होतात. आणि फाइंड द मेजर ऑफ AOB. तर AOB याचं माप आपल्याला काढायचं. ठीक आहे आता बारकाईने लक्ष द्या काय करायचं. आता या त्रिकोणामध्ये तुम्हाला पहिलं काय लिहावं लागेल की हा जो आहे हा रे AO आहे आणि हा रे BO आहे. हा काय करतोय अँगल CAB ला हा दुभागतो याचे 2 सारखे भाग करतोय.
आणि सी बी एला हा उभी रे काय करतोय, हे रे म्हणजे किरण, हे याला दुभागतोय. हे आपल्याला लिहावं लागेल सोल्युशनमध्ये. मग सोल्युशनमध्ये लिहा रे म्हणजे किरण, ए ओ बायसेक्ट म्हणजे दुभागणे, बायसेक्ट अँगल ए सी ए बी अँड रे बी ओ हा आहे बी ओ बायसेक्ट अँगल सी बी एला हा दुभागतोय याचा अर्थ दोन भाग सारखे करतोय. मग आपण काय करू, सपोज असं केलं आपण, सपोज अँगल CAO पहा CAO याला जर आपण x मानलं तर हा सुद्धा काय होईल, x होईल, कारण हा काय त्याचा बायसेक्टर आहे. म्हणून इक्वल टू अँगल CAO आणि दुसरा घ्यायचा OAB इक्वल टू x, याला से असं म्हणायचं म्हणणे. मग देअरफॉर आता दुसरा घेऊ, याचा घेऊ आता CBO इक्वल टू अँगल पहा CBO इक्वल टू OBA याला आपण हे y म्हणू, से y, आणि याला म्हणायचं ह्या दोघांना म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता मग हा टोटल अँगल किती झाला, हा जर x झाला तर टोटल किती झाला, 2x झाला. देअरफॉर अँगल CAB इक्वल टू 2x अँड अँगल CAB हे लक्षात घ्या, CBA इक्वल टू 2y, याला आपण y मानलं, हे y मानलं म्हणजे हा मोठा अँगल किती झाला, 2y झाला. हा x आणि हा x मानल्यावर हा टोटल किती झाला, 2x झाला. बरोबर. मग याला आपण देऊ इक्वेशन नंबर 2. त्यानंतर पुढे काय करायचं, आता जर आपण CAB CBA आणि ACB यांची जर बेरीज केली तर आता मोठा त्रिकोणाचा विचार करू आपण. असा हा त्रिकोण आहे की नाही पहा, ABC. आता हा अँगल तुमचा किती आलाय टोटल 2x, हा अँगल किती आलाय तुमचा 2y, आणि हा अँगल किती तुमचा 70. मग आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या बेरजेवरून खालच्या अँगलची बेरीज काढू शकतो. बरोबर. मोठ्या अँगलचा विचार करा, नंतर त्याच्यामधून आपण छोटा अँगल काढू. देअरफॉर इन ट्रायंगल ABC पहा ABC ह्या मोठ्या त्रिकोणामध्ये मग काय करायचं आपल्याला, M अँगल CAB प्लस M अँगल CBA पहा CBA आणि ACB अँगल ACB इक्वल टू 180 डिग्री. याला म्हणायचं सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. काय म्हणायचं, सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. ह्याला लक्षात, काही अडचण नाही इथपर्यंत. ठीक आहे. आता पुढे याच्या पुढे काय करायचं, मग आता किमती टाका. मग हा अँगल किती आहे आपला, CAB 2x आहे, देअरफॉर 2x प्लस हा किती आहे 2y प्लस हा किती आहे 70 इक्वल टू 180. दोन कॉमन काढू इथून, x प्लस 2y. आता 70 तिकडे नेऊ, 180 वजा 70. पहा काय केलं मी, ह्या दोघातनं 2 बाहेर काढला, x अधिक y राहिले. हा 70 इथं अधिक आहे, तिकडे नेऊन वजा केला, तर काय राहिलं 2 इंटू ब्रॅकेट x प्लस y इक्वल टू इथे किती राहिले आता 110 आणि x प्लस y इक्वल टू 110/2
देअरफॉर एक्स प्लस वाय इक्वल टू 55. आपल्याला हे मिळालं. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. काय आलं आपलं हे इक्वेशन नंबर 3. या पद्धतीने आपण जातोय. ठीक आहे. आता पुढे काय करायचं, मग जसं इन ट्रायंगल ABC केलं आपण, तसं आता इन ट्रायंगल OAB मध्ये किंवा AOB मध्ये पाहू. मग म्हणा इन ट्रायंगल AOB. आता तुम्हाला सगळे कोण माहिती आहेत पाहता. हा OAB माहिती आहे, OBA माहिती आहे, AOB हा आपल्याला काढायचा आहे. बरोबर. मग आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या बेरजेवरनं हा घेऊ. मग पहिला घेऊ यम अँगल OAB प्लस यम अँगल OBA प्लस यम अँगल AOB इक्वल टू 180 डिग्री. परत इथं रिझन येईल सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आलं लक्षात. आता का किंमत याची OAB हा किती आहे x, हा किती आहे y, अधिक हा किती आहे हा माहिती नाही आहे. अँगल AOB हा आपल्याला शोधायचा आहे. बरोबर. इक्वल टू 180 डिग्री. आता ह्या दोघांची बेरीज इथे किती आलेली आहे, मग म्हणायचं फ्रॉम इक्वेशन 3 एक्स प्लस वाय किती किंमत आलेली 55. इथे टाकायची 55 प्लस AOB इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल AOB इक्वल टू 180 मायनस 55. देअरफॉर यम अँगल AOB इक्वल टू 10तून 5 गेले 5 हात चाला 1 6 8तून 6 गेले 2 हात चाला 1 शिल्लक राहिला. म्हणजे किती आला तो अँगल 125 आला. किती आला 125. काही अडचण नाही. समजलं हे सगळ्यांना. आता त्याच्या पुढचं उदाहरण 8वं जे आहे ते सेम टू सेम या धर्तीवरतीच आहे. म्हणजे ते काही अवघड नाही आहे हे लक्षात घ्या. हे समजलं सर्वांना. चला तर मग आता आपण 7वं उदाहरण सोडवलं. आता आपण जाऊ 8व्या उदाहरणाकडे. ठीक आहे. तर 8वं उदाहरण पाहू आता आपण. 8वं उदाहरण आपल्याला सोडवायचं. ठीक आहे. एट एक्झाम्पल. आता लिहित नाही मी, तुम्हाला इथेच दाखवतो आणि एक आकृती काढतो याची. काय म्हणता येते त्याच्यामध्ये लाईन AB. मग आपण लाईन AB काढून घेऊ. काढली लाईन AB. दुसरी काढली लाईन CD. काय केली लाईन CD एक काढली आणि त्यांची एक ट्रान्सव्हर्सल काढली. काय केली एक ट्रान्सव्हर्सल काढली आणि याला नाव दिलं आहे आपण AB. याला नाव दिलं आहे आपण CD आणि ही तुमची छेदिका आहे. इथे पॉईंट आहे P, इथे पॉईंट आहे Q. या पद्धतीची आकृती आहे आणि याचा बायसेक्टर डॅश डॅश आणि याचा बायसेक्टर. हे बायसेक्टर दाखवलेले आहेत आणि इथला अँगल आपल्याला 90 डिग्री आहे. हा अँगल आपल्याला 90 डिग्री दाखवायचा आहे. लक्षात घ्या. काय दाखवायचा आहे 90 डिग्री दाखवायचा आहे. आता इथे काय करावं लागेल तर या ठिकाणी आपल्याला जो नियम आपण तिथे वापरला कोणत्या उदाहरणामध्ये 6व्या उदाहरणामध्ये तोच नियम आपल्याला इथेच वापरावा लागेल. म्हणजे हा काय आहे इथून याला नाव आहे ते T. तर PT हा BPQचा बायसेक्टर आहे. तसंच PQD हा जो अँगल आहे याचा हा बायसेक्टर आहे. मग आपण काय करू याला X मानू, याला X मानू त्याच्यासारखंच, याला Y आणि याला Y म्हणू.
काय म्हणायचं याला, वाय वाय सपोज करायचं. मग इथे सोल्युशनमध्ये काय लिहायचं, सोल्युशनमध्ये रे पी टी बायसेक्ट अँगल बी पी क्यू अँड रे क्यू टी बायसेक्ट अँगल पी क्यू डी. हे समजलं. देअरफॉर आपण काय केलं, त्यांना सपोज केलंय. सपोज अँगल बी पी टी इक्वल टू अँगल क्यू पी टी इक्वल टू एक्स, याला म्हणायचं से, असं आपण म्हटलं. आणि दुसरं आहे इथून पी क्यू टी, अँगल पी क्यू टी, हे बघा पी क्यू टी म्हणजे हा, आणि इथे डी क्यू टी असा एक घेऊ, डी क्यू टी इक्वल टू वाय से. यांना एक्स आणि वाय आपण मानून घेतलं, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. मग पूर्ण अँगल किती होईल हा, बी पी क्यू. देअरफॉर अँगल बी पी क्यू इक्वल टू 2x. हा पूर्ण किती होईल, 2x, आणि हा पूर्ण किती होईल, अँड अँगल पी क्यू डी इक्वल टू 2y. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. काय म्हणायचं याला, इक्वेशन नंबर 2. आले लक्षात, काय अडचण नाही इथपर्यंत. हा पूर्ण अँगल एक्स एक्स 2x झाले, हे वाय वाय 2y झाला पूर्ण अँगल. आता पुढे या. मग काय म्हणतात ते, लाईन ए बी अँड लाईन सी डी इज पॅरलर अँड पी क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी अँड लाईन पी क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल. ही त्याची छेदिका आहे. मग मला सांगा, आता हा पूर्ण मोठा कोन आणि हा मोठा कोन, ह्या दोन समांतर रेषा, तर हे कोणते अँगल होतील, करस्पॉन्डिंग अँगल्स होतील. कोणते अँगल होतील, हे करस्पॉन्डिंग अँगल्स होतील. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट, बरोबर. सॉरी, हे दोन कोणते अँगल होतील, सॉरी करस्पॉन्डिंग नाही, हे दोन अँगल ह्या दोन रेषा आणि छेदिकेच्या आतमध्ये आहेत, म्हणजे यांना म्हणणार आपण इंटिरियर अँगल. आणि इंटिरियर अँगलची बेरीज किती असते, 180 असते. करेक्ट. मग आपण इथे म्हणू देअरफॉर अँगल बी पी क्यू, बी पी क्यू प्लस अँगल पी क्यू डी इक्वल टू 180. याला म्हणणार आपण इंटिरियर अँगल्स आणि अंतरकोन म्हणणार. हां, म्हणजे हे काय येतील, इंटिरियर अँगल येतील. आणि इंटिरियर अँगलची बेरीज 180 अंश असते. आता याला काय मानलेलं आपण, 2x. मग इथं टाकायचं 2x प्लस 2y इक्वल टू 180. हे कशावरून घेतलं आपण, तर फ्रॉम 2, 2 वरनं घेतलं. पहा इथे बी पी क्यू 2x, पी क्यू डी 2y आहे का नाही. मग आता 2 कॉमन काढला तर x प्लस वाय इक्वल टू 180, x प्लस वाय इक्वल टू 180 अपॉन 2. देअरफॉर x प्लस वाय इक्वल टू 90. किती आलं आता हे, 90 आलं. किती आलं, 90. म्हणजे x प्लस वाय किती आलं, 90. आता आपण जाऊ त्रिकोणाकडे. मग कोणत्या त्रिकोणामध्ये, मग म्हणा इन ट्रँगल पी टी क्यू. पहा आतला घ्यायचा पी टी क्यू. इथे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे बेरीजचा गुणधर्म वापरू. मग पहिला अँगल घेऊ आपण, हा एक्स मानला आहे, हा वाय मानला आहे, आणि तिसरा काय आहे, टी अँगल आहे. म्हणून इथे म्हणू आपण
यम अँगल इथून घेऊ टी पी क्यू प्लस पी क्यू टी प्लस यम अँगल इथला घेऊ पी टी क्यू घेतला आपण पी क्यू टी घेतला पी टी क्यू इक्वल टू 180 डिग्री. इथं म्हणायचं सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रँगल. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज म्हणजे हा एक कोन, हा एक कोन आणि हा एक कोन. आणि हा कोन आपल्याला काय दाखवायचा आहे इथे 90 दाखवायचा आहे. पी टी क्यू किती दाखवायचा आपल्याला 90 दाखवायचा आहे. मग आता हा लक्षात घ्या, हा किती आहे, हा x आहे. हा किती आहे y आहे. प्लस हा अँगल आपल्याला माहिती नाही पी टी क्यू इक्वल टू 180 डिग्री. आता हे तर आपल्याला माहिती आहे एक्स प्लस वाय, याला आपण म्हणू 1 2, याला म्हणायचं आपण 3. मग म्हणायचं फ्रॉम 3 एक्स प्लस वाय किती आहे 90 प्लस पी टी क्यू इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर पी टी क्यू इक्वल टू 180 डिग्री मायनस 90 डिग्री. देअरफॉर पी टी क्यू इक्वल टू 90 डिग्री. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायला लागलं. प्रूव्ह दॅट्स वाय इट्स प्रूव्ह. समजलं आहे, काही अडचण नाही. ठीक आहे. आता 9वा एक्झाम्पल एक आपल्याला पाहायचं आहे. 9व्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काही माहिती 9व्या एक्झाम्पलविषयी काय त्यांनी तिथं ते डिलीट केलं आहे, परंतु आपण त्याला सोडून पाहू. काय अशी आकृती दिलेली आहे पाहता, समजून सांगतो तुम्हाला. ही अशी आकृती आहे बरोबर. इथे त्यांनी काय केलं आहे, हा अँगल दिला आहे 70, हा दिला बी, हा दिला आहे सी आणि हा दिला आहे 100. आता सरळ सरळ तुम्हाला ए बी सी काढायचं आहे. हा ए आहे. आता लक्ष घ्या, हे विरुद्ध कोण आहेत की नाही. मग हा 70 म्हणल्यानंतर हा किती येईल 70. आता हे ऋषी जोडीतले कोण आहे की नाही, त्यांची बेरीज 180 अंश असते. हा 100 म्हणल्यावर हा 80 आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते 180. मग हे झाले 150 आणि हा किती येईल मग 30 अंशाचे. हे व्यवस्थित मांडा.